खाली सरळ विषयाला मी आता हात घालणार आहे. डिव्हाइससुद्धा चेंज केलेला आहे. सर्वप्रथम लॅपटॉपवर पाहिलं, त्याचं नेटवर्क गेलं. परत आता नेटवर्क चेंज केलेलं आहे. तर बरेच शरण माझे वाट पाहून त्या ठिकाणी तरी क्षमस्व. मी सरळ विषयाला हात घालणार आहे आता. मन्मथ माऊली आणि राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपल्याला मी थोडक्यातमध्ये माहिती सांगणार आहे. त्यानंतर शिवयोग्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे, शिवयोगी कुणाला म्हणायचं, या विषयावर. आता वेळ थोडा आहे आणि भांडवल जास्त आहे, त्यामुळं जर समजा कुठं काही कमी जास्त राहिला असेल तर त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व शरणांची त्या ठिकाणी माफी मागतो. मन्मथ स्वामी कपिलधार क्षेत्रामध्ये कपिल मुनीचं वास्तव्य होतं आणि कपिल मुनीचं वास्तव्य त्या ठिकाणी असल्यामुळं त्या जागेला नाव कपिलाधारी नाव पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नेकनूर या गावामध्ये पिता शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती यांच्या पोटी इसवी सन 1482 मध्ये शुक्ल पंचमीच्या माध्यामकाळी मन्मथ स्वामीने अवतार घेतला. आणि मन्मथ स्वामीने अवतार घेतल्यानंतर हे जे संत महात्मे असतात त्यांचं जन्म आणि महाप्रयाण हे त्याने ज्या दिवशी जन्मलेलं आहे त्या दिवशीच ठरवलेलं असतं. ते स्वेच्छेने सगळं करतात. आपल्या समोरच उदाहरण आहे कालचं. राष्ट्रसंत माऊलीने सुद्धा आपल्या स्वेच्छेनं त्या ठिकाणी महाप्रयाण केलेलं आहे. आणि मग मन्मथ स्वामीचा अवतार त्या ठिकाणी माघ शुक्ल पंचमीला माध्यान्हकाळी अवतार घेतला. मानूर मठाधिपतीच्या आज्ञेने विरूपाक्ष स्वामीने त्यांचं नाव मन्मथ ठेवलं. त्यांचे गुरु बसवराज विरूपाक्ष ही मठाची परंपरा. आणि नाव ठेवण्याची आज्ञा दिल्यानंतर त्यांचं मूळ नाव आहे शिवराज. पण शिवराज या नावाचा उल्लेख जास्त ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आढळत नाही. मन्मथ शिवलिंग हीच नाममुद्रा त्यांनी शेवटपर्यंत वापरलेली आहे. आपण अभंगामध्ये पाहिले मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग, मन्मथ. आणि बालपण जर त्यांचं आपण पाहिलं, जन्मताच प्रतिभा संपन्न असलेल्या या व्यक्तिमत्वाचं बालपण आणि त्यांच्यावर पडलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये त्यांची वाढ झाली. धार्मिक शिक्षणाचं केंद्र असलेलं व्यावहारिक शिक्षण प्राप्त केलं, धार्मिक शिक्षण प्राप्त केलं. नेकनूर या गावाचा जर आपण त्या ठिकाणी आढावा घेतला तर बालाघाटामध्ये नेकनूर हे गाव असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी गीत, शायरी असे त्या ठिकाणी कार्यक्रम चालायचे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कलगीतुरा. कलगीतुरा, कलगीतुरा म्हणजे काय आपण पाहतो. आपण बऱ्याच वेळेस स्पर्धा लावतो, ज्या वेळेस एकाने एक म्हणायचं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून दुसऱ्याने द्यायचं, अशा अनेक स्पर्धा त्यांनी बालपणामध्ये केलेल्या आहेत. अनेक शाहिरांना त्यांनी हरवलेलं आहे. एवढंच नव्हे, त्यांनी काशीला गेले आणि काशीला जाऊन जंगमवाडीच्या मठामध्ये तिथल्या लोकांना त्या ठिकाणी हरवण्याचं काम केलंय. त्याच्या नोंदी नंतर आपण पाहिलेल्या आहेत. त्या काशीच्या जंगमवाडी मठामध्ये ज्या काही नोंदी आहेत त्या औरंगजेबाच्या काळापासूनच्या नोंदी त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि औरंगजेबाच्या काळापासूनच्या नोंदी असल्यामुळं मानूरच्या मठाधिपती विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आणि बसवराज स्वामी यांच्या नेतृत्वाखाली यांचं बालपण चालू झालेलं आहे. बालपण चालू झालं. पुन्हा मानूर मठाचे मूळ पुरुष कोण होते
तर मानूर मठाचे मूळ पुरुष हे नागेश होते. आपण प्रत्येक मन्मथ स्वामीने ज्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार कुणाला होतो? आपल्या आप्पाला सुद्धा आत्मसाक्षात्कार झाला. ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, कारण वेळ फार कमी आहे. एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं मांडायचं थोडंसं अशक्य वाटतं, पण तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. गुरु विरूपाक्ष शिवाचार्य आणि बसवराज यांचं नाव सोडून त्यांनी कुणाचं नाव घेतलं? डायरेक्ट नागेशांचं. कारण त्यांना नागेशाचे अवतार त्यांना त्या ठिकाणी जाणीव झाली. आत्मसाक्षात झाला आणि नागेशांचे अवतार, नागेश हे यादवांच्या काळाच्या अगोदरचे मठाधिपती आहेत. आता यादवांचा काळ म्हटल्यानंतर कुठे गेला आपण पहा. यादवांच्या काळाच्या अगोदरचा काळ, यादवाचा काळ म्हणजे कृष्णाचा काळ. त्या काळामध्ये श्रीमंती ओळखण्याचं एक निशाण होतं. त्या गावामध्ये जर सर्वात श्रीमंत कोण असेल, ज्याच्या घरामध्ये गायीची संख्या जास्त आहे, तो त्या गावातला सर्वात श्रीमंत. मग या यादवाच्या काळामध्ये, काळाच्या पूर्वीचा काळ नागेश, मग त्यांचा साक्षात्कार कोणाला झाला? मन्मथ स्वामीला झाला. आणि मन्मथ स्वामीला साक्षात्कार झाल्यामुळं त्यांनी आपले गुरु बसवराज स्वामी यांचं नाव सोडून दिलं आणि डायरेक्ट नाव कोणाचं वापरलं? नागेशाच. श्री गुरु नागेशाची प्रत्येक अभंगात, प्रत्येक परमरहस्यामध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो. 1290 ते 1340चा काळ सांगितलेला आहे त्याने नागेशांचा. मग पुढे चालत असताना इकडे संत एकनाथाचा काळ आणि मन्मथ स्वामीचा काळ हा समकाल सांगितला जातो. ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण संत एकनाथाने कधी केलं? 1512 मध्ये केलं. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं शुद्धीकरण एकनाथाने 1522 मध्ये केलं आणि त्याच काळामध्ये 1522ला एकनाथाने 1512ला केलं आणि मन्मथ स्वामींनी परमरहस्याची ग्रंथ पूर्ण 1522ला केला. दोघेही संत होते, महापुरुष होते. त्या दोघांचा कार्यकाळ समान होता. त्यांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केलं आणि मन्मथ माऊलीने आपला ग्रंथ पूर्ण केला. कारण त्या काळची परिस्थिती एवढी बिकट होती. त्या काळामध्ये मुघलांचं राज्य होतं. महाराष्ट्रामध्ये मुघलांचं राज्य, कर्नाटकमध्ये मुघलांचं राज्य. कर्नाटकमध्ये 11व्या शतकामध्ये बसव क्रांती झाली आणि बसव क्रांती झाल्यानंतर बसवांनी जेवढं काही कार्य केलं ते सर्व कार्य लोप करण्यासाठी या मुघलांनी प्रयत्न केले. यावन, त्यांना यावन म्हटलेलं आहे. त्यांना काय म्हटलं? यावनांनी 15व्या शतकामध्ये, बसवेश्वरांनी क्रांती 12व्या शतकामध्ये केली आणि त्यांची क्रांती संपल्याच्या नंतर यावनांनी 15व्या शतकामध्ये आपलं राजकीय आक्रमण सुरू केलं, धार्मिक आक्रमण सुरू केलं. कर्नाटकमधले जे धनिक लिंगायत होते त्यांना पकडायचं आणि त्यांना सांगायचे, तुझ्या गळ्यात काय आहे? इष्टलिंग आहे. इष्टलिंग म्हणायचं नाही. पूर्वी आपल्या लिंगाला आकार लिंगाकाराचा आकार होता, हे घालायचं नाही. मग काय करायचं? मग इष्टलिंग तर काढायचं नाही. जीव आणि शिव या दोघांची मिळवणी आहे या ठिकाणी, सतीपती. मग त्यांनी काय केलं? आपल्या वरच्या लिंगाचा आकार बदलला आणि त्याला नाव दिलं चौक. चौक नाव दिलं कारण या मुघलांची वक्रदृष्टी आपल्यावर पडली आणि मग त्यांच्यासोबत आपणाला राहायचं म्हटल्यानंतर आपणाला ह्याला तर काढायचं नाही. मग याच्यावरून त्यांनी काय केला? एक चांदीचा थडग्याचा आकाराचा त्या ठिकाणी आकार बनवला आणि त्याच्यामध्ये लिंग आपला ठेवून त्यांनी त्या ठिकाणी पूजा केली. मग इकडे बीडकर जर आपण पाहिलं, त्यावेळेस बीडमध्ये सुद्धा मुघलांचं राज्य होतं. आपण सुद्धा मुघलांच्या साम्राज्यामध्ये होतो. निजामशाहीच्या आधिपत्याखाली असल्यामुळं सुलतान ब्रह्मान शहाचा मुलगा हुसेन साहब बुरान शाह यांच्या कार्यकालामध्ये मन्मथ स्वामीचा त्या ठिकाणी धार्मिक प्रचार चालू झाला आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये राहून त्यांनी धर्मप्रचार एवढ्या जोरामध्ये केला. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या
धार्मिक कार्यक्रमाबद्दल भजन कीर्तन गाणे पोवाडे लावण्या ह्या असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे. मी तुम्हाला सांगितलं कलगी तुरा, कलगीला हे शिवाचं स्वरूप मांडलेलं आहे आणि तुऱ्याला शक्तीचं स्वरूप मांडलेलं आहे. या दोघांना एकत्रित करून मनमथ स्वामीने प्रचार केला, म्हणजे जेणेकरून लोकांना समजलंही नाही पाहिजे काय व्हायले. आणि मग ते 1504 मध्ये मानूरला गेले. गुरु बसवराज किंवा विरूपाक्ष हे निकटचे होते, पण त्यांनी त्यांचं नाव घेतलं नाही. त्यांनी नाव कोणाचं घेतलं? डायरेक्ट नागेशांचं नाव घेतलेलं आहे, कारण त्यांना साक्षात्कार झालेला आहे. साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये, ग्रंथ रचनेपूर्वी त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बा? मी तव नेने विवेक प्रबोधो, बोलो नेने साहित्य संगीत शब्द, येथे कृपादृष्टी पाहुणे प्रबंधू चालवा स्वामी. मला कसल्याही प्रकारचा विचाराचा प्रबोध करता येत नाही. माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडे कुठलंही संगीताचं ज्ञान नाही, शब्दाचं ज्ञान नाही. आणि मग साहित्य किंवा संगीताचं ज्ञान नाही, फक्त तुमची कृपादृष्टी. आणि या कृपादृष्टीने हा प्रबंध पुढे चालवायचा. कोणता? परमरहस्याचा. परमरहस्य ग्रंथ थोर, ग्रंथराज परमरहस्य यांना चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. मला कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ज्ञात नाही. आणि तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला आणि तो ग्रंथ आपल्या समोर आज ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बरंचसं परिवर्तन झालेलं आहे. सर्व शरणांना एक माझी विनंती आहे की मी जी पहिली जागा तयार केली होती ती जागा बदलली असल्यामुळं तुम्हाला आता हे सगळं दिसत आहे. लेकरं इकडे तिकडे फिरत आहेत. ती थोडीशी नेटवर्क्स प्रॉब्लेम आला, नंतर नेटवर्क बदललं, तेव्हा आता मोबाईलवरच करत आहे. मी लॅपटॉप घेऊन बसलो होतो, पण ते सगळं चुकून गेलेलं आहे. त्याच्यानंतर पितृवियोग त्यांना निर्माण झाला. मनमथ स्वामीला पितृयोग आला. त्यांच्या वडिलांचा त्या ठिकाणी देहांत झाला, शिवलिंग स्वामीचा. आणि शिवलिंग स्वामीचा देहांत झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपलं कार्य थांबवलेलं नाही. प्रचार धर्माचा त्यांनी कुठंच थांबवलेला नाही. महात्मा बसवांनाच्या नंतर यादवानी लिंगायत धर्माचा प्रचार थांबवण्याचं, हे यावनाने लिंगायत धर्म प्रचार थांबवण्याचं काम केलं, पण तो थांबला नाही. त्याचे अनुयायी पुढे चालत राहिले. तसं यांनी पित्याचं निधन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. आणि मनमथ स्वामीवरून पंढरपूरला त्यांनी पायी दिंडी काढली. मग रस्त्यामध्ये थांबायचं. येरमाळ्याच्या घाटामध्ये थांबलेल्या काही खुणा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पंढरपूर मार्गे शिंगणापूर जायचं. शिंगणापूरला आपल्या सर्व शिवाचं दैवत आहे. मग रस्त्यामध्ये येरमाळा मार्गे पंढरपूर जायचं आणि रस्त्यामध्ये भजन कीर्तन करायचं. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या शिवाचं नामस्मरण करायचं. हरिहरा ह्या दोघांचा भेद त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेला आहे. विठ्ठल आणि शिव हे एकच आहेत. विठ्ठलाच्या मस्तकावर शिव आहे आणि म्हणून या दोघांना त्या ठिकाणी एकत्र पहा. वैष्णव असेल तर काही नाही, वैष्णव आणि शिव या दोन संप्रदायामध्ये कुठलाही मतभेद न येऊ देता त्यांनी आपलं काम पुढे नेलं. आणि त्या ठिकाणी पंढरपूर निवासी महंतीय संत यांनी यांचं कार्य पाहिलं आणि त्यांना संत शिरोमणी ही पदवी बहाल करून टाकली. म्हणजे पंढरपूरमध्ये ज्या वारकरी संप्रदायाच्या गावामध्ये यांनी आपली शिवभजनाची परंपरा चालवली आणि त्या ठिकाणी त्यांना संत शिरोमणी ही पदवी प्राप्त झाली. त्यांनी सांगायचं, मनमत आलेस बोल का, आता कोणी भेऊ नका, आता कोणाला भ्यायची गरज नाही, आता मी आलेलो आहे, आता तुम्हाला कोणाला भ्यायची गरज नाही. अशा प्रकारची धुरा सांभाळत त्यांनी आपले प्रचार कार्य चालू ठेवले. लिंग पती आणि अंगसती शिवदीक्षा दिल्या. कारण आपण हा लिंग जो बांधतो हा आपला पती म्हणून, म्हणजे लिंग आणि अंगाचं लग्न लावतो आपण. लग्न लावलं म्हणजे तो आपला पती झाला. लिंग पती आणि अंगसती ह्या त्या ठिकाणी त्यांनी शिवदीक्षा देऊन लोकांना त्या ठिकाणी आचरणात आणण्याचं काम केलं. कारण ज्यावेळेस आपण कुंकू लावतो
किंवा भस्म लावतो त्यावेळेस आपल्याला करंगळीच्या बाजूच्या बोटाने या ठिकाणी कुंकू लावण्याचा आपल्याला मान. का बरं लावायचं? आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत, 7 चक्र आहेत. हे आज्ञाचक्र आहे, आज्ञाचक्र. ह्या आज्ञाचक्रामधून ज्ञानाची निर्मिती होते. मग या आज्ञाचक्राला जागृत करण्यासाठी काय करावं लागेल? आपणाला त्या आज्ञाचक्राला जागृत करण्यासाठी ध्यान करायचं. आणि ध्यान करत असताना आपल्यासमोर काही न ठेवता कुंकू विभूती घेऊन ते आपल्या मधल्या बोटाने या ठिकाणी लावायचं आणि आपलं पूर्ण लक्ष केंद्रित त्या ठिकाणी आज्ञाचक्रावर झालं पाहिजे. कारण जे आपले 7 चक्र आहेत शरीरामध्ये, त्या 7 चक्राचे कार्य वेगवेगळे आहेत. मूलाधार आहे, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे, मूलाधार चक्र आहे, अनाहत चक्र आहे. या प्रत्येकाची कार्य जर आपल्याला सांगायची असतील, विशुद्ध चक्र कार्य आहे, आज्ञाचक्र आणि सहस्त्र चक्र. खालच्या भागापासून मूलाधारापासून डोक्याच्या शेवटापर्यंत सहस्त्र चक्र, परमोच्च आनंद. मग या प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे. आणि या प्रत्येकाला जागृत करण्यासाठी काय करावं लागेल? ध्यान करावं लागेल. प्रत्येकातून काय निर्माण होतं, प्रत्येकातून काय करावं लागतं आपणाला याची माहिती आहे. पण त्या विषयावर आपणाला जायचं नाही. कारण आपणाला कुठं जायचंय? मन्मथ स्वामी आणि राष्ट्रसंताकडे जायचे. आपला प्रवास खूप लांबचा आहे. आणि मग तिथून त्यांनी शिवकड्याला गेले. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये त्यांनी शिवदीक्षा देऊन लिंग बांधण्याचं काम, शिवदीक्षा, शिवाचार प्रस्थापित करण्याचं काम, प्रत्येक लिंगायताच्या गळ्यामध्ये त्यांनी लिंग बांधण्याचं काम केलं. शिवकड्याला गेले. शिवकड्याला गेल्यानंतर त्या डोंगर कड्यावर एक पर्णकुटी बांधली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली झोपडी बांधून तपश्चर्या चालू केली. पुढे ग्रंथ निर्मिती केली त्यांनी. आता ग्रंथ निर्मिती केली म्हणजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या ग्रंथ निर्मिती केली? गुरुगीता, गुरुची महंती सांगणारी गुरुगीता. भक्ती, ज्ञान, कर्म आणि विज्ञान. भक्ती, ज्ञान. भक्तीतून ज्ञान निर्माण झालं पाहिजे आणि ज्ञानातून कर्म निर्माण झालं आणि विज्ञानाला अनुसरून झालं पाहिजे. अशी गुरुगीता त्यांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये मन्मथ स्वामींनी तयार केली. त्याचं अवलोकन आजही करतो आपण. ज्ञान आणि विज्ञान. आपले आप्पा तर विज्ञानवादी संत होते. त्यांनी विज्ञानाला कधीच नाकारलं नाही. पण विज्ञान आणि अध्यात्म या दोघांची जोड कशी लावली त्यांनी? परमरस्यामध्ये सुद्धा एक अंधू आणि एक पंगू, अनल लागत आहे, एका झोपडीला आग लागलेली आहे, एक आंधळा आणि एक लंगडा आहे. मन्मथ स्वामींनी सांगितलं, बा, एका झोपडीला आग लागलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये एक आंधळा आहे आणि एक लंगडा आहे. क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या दोघांचा मिलाप त्याने त्या ठिकाणी, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या दोन्हीचा मिलाप त्यांनी त्या ठिकाणी, ज्ञान आणि विज्ञान हे सांगितलेलं आहे. म्हणजे विज्ञानाला कोणीच नाकारलेलं नाही. पण विज्ञानाच्या अगोदरचा एक कालखंड आपण जर पाहिला, विज्ञान, ज्ञानेश्वर कांडे भाजिले काय आहे? कारण तुमच्या शरीरामध्ये जठराग्नी इतका तप्त आहे की त्याच्यावर तुम्ही मांडी सुद्धा भाऊ शकतात. 125 पर्यंत टेम्परेचर जातं, 110 पर्यंत टेम्परेचर चालतं. मग हा विज्ञानवादी दृष्टिकोन माऊली, ज्ञानेश्वर माऊलीने त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मन्मथ माऊलीने त्या ठिकाणी क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या दोघांचा मिलाप घातलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ आहे स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश ग्रंथामध्ये कारुण्यभाव, ममता, शांतता, प्रेम. बघा, आता या ठिकाणी मी थोडं पाठीमागे जातो, लक्षात येते का पहा. इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी बुद्धाने 3 गोष्टी सांगितल्यात. बुद्धम नमामि, धम्मम नमामि आणि संगम नमामि. या तिन्हीचा मथितार्थ आपल्याला काय माहित आहे? माहित असेल बऱ्याच जणाला, कारण माझ्यापेक्षा
आणि मग या 3 गोष्टीचा अर्थ मी एवढ्यासाठी सांगतो. हे काय येते समोर तुमच्या मोबाईलमध्ये? बुद्धम नमामि, धम्मम नमामि आणि संगम नमामि. मी स्वयंप्रकाश ग्रंथाबद्दल बोलतोय. कुठून बोलतोय? बुद्धाच्या काळापासून बोलतोय. बुद्धी, बुद्धम नमामि बुद्धी, संगम नमामि प्रेम आणि धम्मम नमामि शक्ती. या तिन्हीचा मिलाप, या तिन्हीचा मिलाप बुद्धांनी सांगितला. त्याचंच आचरण, त्याचंच अनुकरण बसवांनांनी त्या ठिकाणी 11व्या शतकात सांगितलं. आणि तेच या स्वयंप्रकाश ग्रंथामध्ये तेच सांगितले त्यांनी. कारुण्यभाव, शांतता, हे स्वयंप्रकाश ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, तुम्ही कुठवरही पाठीमागे जावा, वैदिक काळापर्यंत जावा, पुढे कुठंपर्यंतही या, सगळीकडे सारखंच आहे. सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे. हे इथं बसतं, हा चौकोनी चिरा आहे, हा कुठेही बसतो, कुठंपर्यंतही जा. आणि म्हणून त्यांनी पुढे दुसरा एक ग्रंथ सांगितलेला आहे, अनुभवानंद, तत्वमासी अथवा सोहम. सोहमचा अनुभव काय? आपला जड जीव आहे, चैतन्य जागृत करण्यासाठी सोहम. शिवहम शिवहम सोहम, सोहम. सो म्हटलं शिवाचं स्वरूप, सोहम. आणि मग विज्ञानमय कोशाला ओलांडल्यानंतर जी आनंदमय अवस्था प्राप्त होते त्याला शिवहम म्हणतात. कारण जडत्व निघून जातं. मूलाधार, ते सांगतो मी तुम्हाला, मूलाधार या चक्रातून आपल्याला चैतन्य निर्माण होतं आणि जडत्व निघून जातं. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? मूलाधार या चक्रावर आपल्याला ध्यान करावं लागेल. मूलाधार चक्र हा मुळातलं पहिलं चक्र आहे. आणि मग त्यांनी तेच सांगितले, मग आनंद अवस्था जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मूलाधारापासून परमोच्च आनंद प्राप्त करण्यापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत आपणाला अनुभव आनंद, म्हणजे जो अनुभव घेईल, या 6 चक्राचा जो अनुभव घेईल, परमोच्च आनंद, मग हे सगळेच मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र, या 7 चक्रातून जो बाहेर जातो अनुभव आनंद, सत्चित्त आनंद. आणि मग त्यावेळेस आपणाला परमेश्वराची प्राप्ती होते, परमात्म्याची प्राप्ती होते. ज्ञानबोध, दुसरा ग्रंथ काय? ज्ञानबोध. बोधाबद्दल जर सांगायचं असेल, पदार्थाविषयी ज्ञानाला ज्ञान म्हणायचं नाही. हा माझ्या समोर पाण्याची बाटली आहे, पण त्या बाटलीमध्ये पाणी आहे का? दिसतंय पाणी, पण ती पाणीच आहे का? जोपर्यंत त्या पाण्याचा अनुभव आपल्याला घेता येत नाही तोपर्यंत ते पाणी आहे म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं ज्ञानबोध. सूर्य बुडाला, दिसतोय सूर्य बुडत आहे, पण बुडाला का? सूर्य बुडत नाही. मग सूर्य बुडत नाही जोपर्यंत हे आपल्याला ज्ञात होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानबोध होत नाही. द्रष्टा, दृश्य, दर्शन, या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा कुणाला म्हणायचं? दृश्य कुणाला म्हणायचं? जे दिसतंय ते दृश्य आणि पाहणारा द्रष्टा. समोर डोंगर आहे, दिसतो डोळ्यात, बघणारा कोण आहे? मी आहे. पण जर आपण आपल्या शरीराचा विचार केला, आपल्या फक्त तुमचं शरीर हे, आणि द्रष्टा कोण आहे? मन. ज्ञानबोध सांगतोय ज्यावेळेस आपण आपल्या मनाने आपल्या पूर्ण शरीराचं दर्शन करू. पायाचं बोट कुठं आहे,
डोळे झाका. तुम्हाला डोळे उघडून ठेवून बघायची गरज नाही. आपल्याला बाहेरचं दृश्य पाहण्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवावे लागतील, पण शरीरातलं दृश्य पाहण्यासाठी आपल्याला डोळे अजिबात उघडे ठेवायची गरज नाही. ध्यान पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आपणाला दर्शन प्राप्त करता येतं. परमात्मा आपण म्हणतो. शरीर हे दृश्य आहे आणि मन दृष्टा या मनाने पूर्ण तुम्ही शरीराचा अभ्यास करा. त्यासाठी तुम्हाला ध्यान धारणा करावी लागेल. जे पंचेंद्रिय आहेत, नाकाला वास येणार नाही, डोळ्याला काही दिसणार नाही, कानाला काही ऐकू येणार नाही, जिभीला कुठली चव कळणार नाही, म्हणजे या पंचेंद्रियाला या कुठल्याच गोष्टीचा बोध होत नाही, तेव्हा आपल्याला ज्ञानबोध होतो. त्याला म्हणायचं ज्ञानबोध. परमात्मा ही ओळखण्याची वस्तू नाही. ज्याच्यामुळं आपण वस्तू ओळखतो तो परमात्मा. शब्दप्रयोग पहा. काय म्हटलो मी? परमात्मा ही ओळखण्याची वस्तू नाही, पण ज्याच्यापासून आपण वस्तूची ओळख करून घेतो तो परमात्मा आहे. तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला माणूसच म्हणावं म्हणून? समोर माझ्या मोबाईल आहे, समोर माझ्या पाण्याची बाटली आहे. ओळखण्याची शक्ती म्हणजे परमात्मा. असे ज्ञानबोध या ग्रंथातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे आता परमरहस्य हा ग्रंथ त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. परमरहस्याबद्दल प्रत्येक लिंगायताला, प्रत्येक व्यक्तीला परमरहस्याची ओळख आहे. आज आप्पाने प्रत्येकाच्या घरोघर परमरहस्य निर्माण केलेला आहे, म्हणजे परमरहस्याची प्रत उपलब्ध करून ठेवण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येकजण परमरहस्याचं पारायण करतोच. आणि मग परमरहस्यामध्ये जे काही सांगितलं ते मन्मथ स्वामींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सुधारणा बऱ्याच झालेल्या आहेत. आणि शेवटचा जो भाग आहे मन्मथ स्वामीचा, परमरहस्य संपल्यानंतर, परमरहस्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण परमरहस्य बऱ्याच जणांना ज्ञात आहे. समाधी सोहळा, शेवटचा भाग मन्मथ माऊलीचा समाधी सोहळा. तपश्चर्या योग कठीण, न साधे संसारी राहून त्या लागी सेवा विवन योग सिद्धी होय. मग जर आपणाला योग सिद्धी करायची असेल तर संसारात राहून होत नाही, असं मन्मथ स्वामींनी सांगितलेलं आहे. आपण संसारी माणसं आहेत, आपणाला योग सिद्धी करायची नाही, पण निर्माण केलेल्या ग्रंथाचा अभ्यास करा. आणि ते फक्त ग्रंथाचा अभ्यास करून उपयोग नाही. आंबेडकरांनी सांगितले, तुम्ही मला डोक्यावर घेऊन नाचू नका, डोक्यात घ्या. मन्मथ स्वामींनी स्वतःच म्हणले, तुम्ही आमच्या विचाराचे आचरण करा. आणि विचाराचे आचरण केल्यानंतर नक्की आपणाला त्याच्यामधून फलश्रुती प्राप्त होणार आहे. आणि पुढे आप्पाबद्दल आप्पा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली अहमदपूरकर यांच्या मठाची परंपरा मी फक्त 1656 पर्यंत त्यांना घेऊन जाणार आहे. हे 1956 पर्यंत. 1956च्या नंतर पुढची माहिती आपणाला परवादिसच्या व्याख्यानमालेमध्ये ईश्वर शेट्टी साहेबांनी सांगितलेली आहे. आप्पाच्या मठाची जर आपल्याला थोडक्यात कारकीर्द पाहायची असेल, आप्पाच्या मठावर आतापर्यंत 15 गुरु झालेले आहेत. पहिले मडिवाळ आणि 15वे सुद्धा मडिवाळ, म्हणजे प्रत्येकाची नावे एक बऱ्याच ठिकाणी 2 डबल आलेली आहेत.
चौथे, 10वे आणि 13वे यांचे नावसुद्धा वर्तमान गुरुचे नाव होते, म्हणजे 16व्या गुरुचे नाव होते. आता 17वे गुरु विराजमान झालेले आहेत. यांचंच नाव फक्त आता त्या ठिकाणी बदलून आलेले आहे, चंद्रशेखर. आतापर्यंतचे बऱ्याच नावामध्ये साम्य आलेले आहे. आणि गुरु मडिवाळ हे 15वे गुरु, त्यांच्या सानिध्यामध्ये आप्पाचा विकास झालेला आहे, आप्पाचं वाढ झालेली आहे. मग त्यांच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मी तुम्हाला आपल्यासमोर मांडणार आहे. वेळ बराच झालेला आहे, तरी पण थोडंसं ओझरती माहिती आपल्याला सांगतो, कारण माझ्याकडून एक अर्धा तास गेलेला आहे, त्याच्यामुळे मी न थांबता चलत आहे पुढे. आणि मग गुरु मडिवाळच्या काळामध्ये महबूब दौला निजाम हा प्रशासक होता अहमदपूरमध्ये. आणि हा प्रशासक जवळपास 1940 मध्ये हा मंडप बांधलेला आहे. त्याच्या अगोदरचा कालखंड 1315 मध्ये या मठाच्या समाधीसमोर एक मंडप होता. आणि तो मंडप निजामाच्या धर्मदाय खात्याने विश्वस्त, मठ विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली, त्या मठाला मान्यता दिलेली आहे. आणि मग अनादी सिंधी अवकाफ, उर्दूमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, अवकाफ, त्याला जे आपण रजिस्ट्रेशन म्हणतो आपण, धर्मदाय ऑफिसनं त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आणि मग अनादी सिद्धी जंगमूर्ती निराकार ताराव्या भक्ताप्रती अवतरला सत्य शरण जगती जानती सत्य शरणाला. धर्म सोडून लोक ज्यावेळेस अधर्माने वागतात, धर्म सोडून लोक ज्यावेळेस अधर्माने वागतात, त्यावेळेस त्या ठिकाणी एक माणूस जन्माला येतो आणि त्या प्रत्येकाला धर्मामध्ये आणण्याचं काम करतो. तसं भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो जाश्वनिळ. माता प्रयागबाई, पिता विश्वनाथ या दाम्पत्याच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्याचे नाव होते मन्मथ, आप्पाचे ज्येष्ठ बंधू. मग दुसरी वेळेस गर्भधारणाच होत नव्हती, आणि गर्भधारणा होत नसल्यामुळं गर्भधारणा होत होती पण गर्भाची वाढच व्हायची नाही. मग त्यांनी काय केलं, मडिवाळ शिवाचार्याकडे गेले आणि त्यांना ही हकीकत सांगितली. त्यांनी त्यांच्यासमोर एक अट घातली, तुमच्या गर्भाची वाढ होईल, पण त्यासाठी काय करावं लागेल, हा पुत्र तुम्हाला मठाला दान करावा लागेल. आता गुरुची आज्ञा नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाविलाजाने त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि मान्यता दिल्याबरोबर मडिवाळ शिवाचार्य खुश झाले. आणि मग त्यांनी जन्माआधी लिंग गर्भाशी धारण, आणि म्हणून त्यांनी जन्माच्या अगोदरच त्याला त्या ठिकाणी लिंग बांधला. आणि शिवापंजानानं सखा माझा या उक्तीप्रमाणे त्याने त्या गर्भाला लिंग बांधला. आणि फाल्गुन शुद्ध तृतीया 1917 25 फेब्रुवारी पहाटे एक पुत्र रत्न जन्मला. आणि 5व्या दिवशी मडिवाळ शिवाचार्य त्यांच्याकडे पाहण्यासाठी गेले. 5व्या दिवशी त्यांनी पाहून आले. नंतर 12व्या दिवशी त्यांना पाळण्यात टाकलं, नामकरण झालं, पाळणे वगैरे म्हटले बायकाने. पहिल्या दिवशी जन्माला बाळ आनंदाचा होता हो काळ, बाया जमल्या ते प्रेमळ पहावया सुवर्ण बाळ. आणि हा सुवर्ण बाळ पाहण्यासाठी त्या मठामध्ये बऱ्याच बायका जमलेल्या आहेत. 1 वर्षाच्या नंतर त्यांनी मडिवाळ शिवाचार्याच्या मांडीवर त्यांनी आप्पाला सोडून दिले. 1 वर्षाचं असताना, कारण बोललं होतं तसं. आणि त्यामुळं त्यांनी त्यांना सोडून दिलं. आणि सोडल्यानंतर 1 वर्षानंतर बालपण सुरू झालं. तहनिया उर्दू शाळेमध्ये त्यांचं त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झालं. तहनिया नावाच्या उर्दू शाळेमध्ये त्यांचे बालमित्र बंडू तेली, बाबू कोरे, मोहम्मद हादरी, मिसरूलाल मारवाडी हे त्यांचे बालसवंगडी होते. आणि यांना खेळ आवडायचा इट्टी दांडू. विट्टी दांडू, भोवरा हे त्यांचे आवडते खेळ. शिवाचार्याच्या सहवासात असल्यामुळं नित्यकर्म त्यांनी कधीच सोडले नाहीत. पूजा करणे, पाठ करणे, अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यांचं बालपण वाढत गेलं. 1924ला
वयाच्या 7व्या वर्षी अंबाजोगाई मठाचे वेदमूर्ती महादेव स्वामी यांच्या साक्षीने मडिवाळाच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. आणि त्यानेच त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी किंवा ह्याला संस्कृतची शिक्षण द्या आणि संस्कृत शिक्षण देण्यासाठी कुठं पाठवा? काशीला पाठवा. मडिवाळ म्हटले एवढ्या लहान वयामध्ये काशीला कसं पाठवायचं? नाही, काशीला पाठवायचं नाही. मग काय केलं? अहमदपूरमध्ये एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव आहे तुकाराम शास्त्री. त्यावेळेस शैव आणि ब्राह्मण यांचा वाद होता. त्यांना शिक्षण द्यायचे नाही. तरी सुद्धा धर्माचा जातीचा विरोध पकडून त्यांनी त्या ठिकाणी आप्पाला संस्कृतचे धडे दिले आणि संस्कृतचे धडे त्यांना शिकवले. त्यांच्याकडे घोडी होती. घोडीवर बसून त्यांनी फिरत राहायचे. चाकूरचा एक रामलिंग नावाचा गडी त्या ठिकाणी होता. बाळगुरू एकदा असेच सफर मारत असताना त्याच्यावर पडले, काठीत कुपाटीत गेले, अंग सगळं रक्तबंबाळ झालं. परत मठात आले आणि त्यांनी त्याचं सगळं व्यवस्थित केलं. मग त्या काळामध्ये मडिवाळ शिवाचार्य हे किनगावला जायचे प्रवचन करण्यासाठी. किनगावला अहमदपूरपासून अंबाजोगाई रोड 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या ठिकाणी प्रवचन करायला जात असताना ह्या मूर्तीत आपले आप्पाला घेऊन जायचे सोबत. आणि आप्पाला घेऊन जात असल्यामुळे सोबत आप्पा काय करायचे? लहान असल्यामुळं काय, ह्यांचं प्रवचन चालू. गीतावर त्यांनी त्या ठिकाणी प्रवचन करायचे. विशेष म्हणजे गीतेवर, भगवद्गीतावर, ज्ञानेश्वरीवर. मग हे त्यांच्या मांडीवर तिथे झोपायचे. आणि मांडीवर झोपल्यानंतर त्यांना 12व्या वर्षी साक्षात्कार झाला. मन्मथ स्वामीला साक्षात्कार झाला. त्यांनी नागेशाला गुरु मांडलं. बघा, मन्मथ स्वामीला साक्षात्कार झाला. त्यांनी नागेशाचं रूप जाणलं. यादवाच्या काळापासून नागेशाची कुंडली काढली. 12व्या वर्षी आप्पाला साक्षात्कार झाला. द्रष्टाद्रष्ट दर्शन झालं. 3 अवस्था, द्रष्टा, दर्श आणि दर्शन. मन्मथ स्वामीलाही तेच झालं, यांनाही तेच झालं. मी तुलना काय करतोय? मी कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ म्हणत नाही. मन्मथ स्वामी हे मन्मथ स्वामीच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, आप्पाजीच्या ठिकाणी आहेत. पण दोघांचे तुलना आम्ही फक्त काही गोष्टीमध्ये करत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये करत नाही. साक्षात्कार झाला. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तिन्हीची अनुभूती आली. सतचित आनंद झाला भक्ताचा हो जन्म, सुखी झाले त्रिभुवन, असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. आता आपण कोण आहेत हे सांगितलं आणि आता आपणाला काहीच नाही म्हणले. आता मग उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी तयारी चालू केली. आणि (1936) त्यांच्या वडिलाचं देहावसन झालं. विश्वनाथ स्वामी हे काय येते. आणि मग याचं दुःख बाळगलं नाही त्यांनी. 4 दिवस पाहिले. पुन्हा ते 1936 पेनूर मार्गे, पेनूर या ठिकाणचा विवाह संपन्न केला. आणि रंभापुरी जगद्गुरु पीठाचे जगद्गुरू अहमदपूरला आले आणि त्यांनी सांगितलं. बाबा पराणकर पण होते त्यांच्यासोबत. शिक्षणासाठी आग्रह धरला, यांना तुम्ही शिकवा. मग नाविलाजाने पराणकर बाबाच्या स्वाधीन केलं आणि सोलापूरला शिक्षणासाठी पाठवलं. त्यांनी सोलापूरला शिक्षणासाठी गेले. त्या ठिकाणी बार्शीमध्ये त्यांचा मुक्काम झाला, धनश्री यांच्या घरी. सोलापूरच्या वेदशास्त्र शाळेचे मुख्याध्यापक जगदीश शास्त्री नालावारी होते आणि त्यांच्याकडून त्यांनी संस्कृतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर कन्नड भाषेचं शिक्षण मुखेडचे विरूपाक्ष शिवाचार्य यांच्याकडून भाषेत ज्ञान घेतलं. आणि 1937 हुबळी केंद्रावरून त्यांनी काव्य प्रथमा परीक्षा दिली आणि 70% मार्क्स घेऊन त्यांनी त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले. म्हणजे त्यांची जी इच्छा होती की आता आपणाला साक्षात्कार झाला, आपणाला आपलं ध्येय वेगळं आहे. आणि मग त्यांनी सुरू केलं, पहिलं अनुष्ठान सुरू केलं. 1937 कपिलाधार या ठिकाणी पहिलं अनुष्ठान त्यांनी मांडलं. आता 1937 काय परिस्थिती असेल कपिलाधारची?
हिंस्र पक्षी, वाघ, कोले यांच्या सानिध्यात राहून त्यांनी त्या ठिकाणी पहिलं अनुष्ठान कंप्लीट केलेलं आहे. अनुष्ठान करून परत आले त्यावेळेस मडिवाळ शिवाचार्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वारे म्हणले बहादर, मान गए म्हणले. आणि मग गुरु मडिवाळ शिवाचार्य यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आणि परत त्यांनी आप्पा परत सोलापूरला गेले. मग मडिवाळ शिवाचार्याची प्रकृती खालावली. त्यांचा समाधी सोहळा त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं. आप्पा होते सोलापूरला. मग आप्पा सोलापूरहून तातडीनं आले. त्यांनी पाहिली परिस्थिती. मडिवाळ शिवाचार्याने त्यांना सांगितलं, मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐक. कुणापुढे हात पसरायचा नाही, कुणापुढे हात पसरायचा नाही, कुणाला भीक मागायची नाही, असे सांगत त्यांनी 1937च्या शरद पौर्णिमेला आपलं देहत्याग केला मडिवाळ शिवाचार्याने. आणि समाधी सोहळा आटपून आप्पा लगेच सोलापूरला निघून गेले शिक्षणासाठी. आणि मग महाराष्ट्रामध्ये वीरशैव महाराष्ट्र साप्ताहिक चालू होतं, ते बंद पडलं होतं. त्या अंकाची छपाई त्यांनी चालू केली. मग कशी चालू केली? स्वतःच्या जवळले दागदागिने, एक सोन्याची अंगठी होती, ती अंगठी विकून त्यांनी त्या ठिकाणी ते चालू केलं. आणि मग परत 1938 ते 1939 या काळामध्ये पुण्यामध्ये त्यांनी केवळ 3 वर्षामध्ये काव्यतीर्थ, व्याकरण आणि वेदांतच्या 3 परीक्षा पूर्ण केल्या. आणि म्हणून न्यायशास्त्री ही पदवी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. आज 80 वर्षाखालचा इतिहास आहे. त्या काळामध्ये जगद्गुरू होण्याची संधी आपल्याला मिळाली होती, पण त्यांनी नाकारली. नाही म्हणले, मला नाही व्हायचं, मला नाही व्हायचं, मला कुठं जायचंय, पुढे जायचं. आणि मग ते परत अहमदपूरला आले. अहमदपूरला आल्यानंतर शंकर स्वामी नावाच्या माणसाकडे त्यांनी मठाचा कारभार दिला होता. तो माणूस काही मठ सोडायला तयार नव्हता. मग त्यांना दुःख झालं. चला म्हणले आता आपण इथं काही थांबण्यात फायदा नाही. ते नीट निघाले कुठं? हिमालयाला. हिमालयामध्ये तपश्चर्या करायला जात असताना त्यांनी इथून गेले नाशिकला. नाशिकला काही दिवस थांबले. आणि नाशिकला काही दिवस थांबल्यानंतर तिथून त्यांनी ओखाडा मार्गे कराची पाकिस्तानमध्ये गेले. फक्त 67 रुपये हातामध्ये होते त्यांच्या. किती? 67 रुपये. आणि 67 रुपये घेऊन त्यांनी कुठे गेले? हिमालयाकडे. जोगेश्वर नावाच्या ग्रस्ताच्या आग्रहामुळे गुजरातमध्ये त्यांना त्या ठिकाणी काही ठिकाणी प्रवचन करावे लागले. आणि तिथे प्रवचन करत 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 ते पुढे गेले. आणि पुढे पाकिस्तानमध्ये बलसाड, धर्मापूर या ठिकाणी प्रवचन करत द्वीप मार्गे सोमनाथ, ओखा मार्गे कराची पाकिस्तानमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी त्यांना सत्यानंद स्वामीची भेट झाली, रामकृष्ण मिशनची. मग त्या ठिकाणी त्यांचा शनिवारच्या सभेमध्ये त्यांना बोलवलं आणि त्यांना त्या ठिकाणी प्रवचन करण्यास सांगितलं. पहिल्या एवढ्या मोठ्या सभेमध्ये प्रवचन करायचं म्हणजे काय जोक आहे. त्यांनी पहिल्या मोठ्या सभेमध्ये प्रवचन केलं आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी काय केलं माहिती आहे का? उपनिषदावर त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? बुद्धिमत्तेचे दर्शन दिलंय. इदम म्हणजे यत, जगामध्ये जग आहे. इदम, जगामध्ये जग आहे. म्हणजे त्याने आपल्या शरीररूपी जगाची उपमा दिलेली आहे. परत आपण कुठं आलो? द्रष्टा, दृश्य, दर्शन, सत, चित, आनंद. म्हणून मी सांगतो, कुठेही जा, पळसाला पाणी 3च. आणि मग पुढे लाहोरला जाऊन त्यांनी वैदिक महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण, विज्ञान F ची परीक्षा दिली. आणि विज्ञान F ची परीक्षा दिल्यानंतर त्यांना वैद्यकीय परीक्षेला त्या ठिकाणी प्रवेश पात्र झाले. पण एक दिवस फॉर्म भरायला उशीर झाला आणि त्यांचा वैद्यकीय फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आला. मग त्या ठिकाणी एक डॉक्टर होते, काय त्या डॉक्टरांचं नाव आहे रामलिंग, आणि त्यांची पत्नी सोना कौर. सोना कौरला हा क्षयरोग होता. आणि मग त्यांनी रामलिंगने सांगितलं की तू काय कर बाळा, यांना घेऊन दवाखान्यात जा. मग यांचा पोशाख म्हणजे काय? लंगोट. मग त्या ठिकाणी एक ख्रिश्चन भिक्षून त्यांना त्या ठिकाणी भेटली. तिचं नाव आहे, नाव काय दिलं नाही, आणि तिनं त्यांचा पोशाख पाहून त्याला चौकशी केली, तू कसं काय इथं? मग त्यांनी सांगितलं असं झालं.
त्या ख्रिश्चन भिक्षुकीनं त्या रजिस्टर ऑफिसला जाऊन यांच्या फॉर्मची चौकशी केली. तुम्ही यांचा फॉर्म कसा काय रिजेक्ट केला? त्यांना त्या ठिकाणी भांडली आणि त्यांचं त्या ठिकाणी वैद्यकीय प्रवेश मिळून गेला. वैद्यकीय प्रवेश मिळाला आणि त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरकीची पदवी प्राप्त करून घेतली. 1945ला वैद्यकीय पदवी प्राप्त केली आणि 45 RSSचे काम केले त्याने बरेच, 45 आणि 46 मध्ये. मग एका ठिकाणी त्यांनी जप तप करत असताना एक माणूस त्यांना भेटायला आला. चला म्हणला, माझा मुलगा तापीनं फणफणत आहे प्रॅक्टिस करत असताना. काल मला वाटतं सांगितले काल. मग त्या ठिकाणी ह्यांना पूजेवरून उठवून नेलं आणि त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं, म्हणलं हे काय उपयोग नाही. आपल्या पूजेची त्यांनी त्या ठिकाणी निंदा केलेली. त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आता आपल्याला इथून जायचं आणि तिथून त्यांनी सरळ हिमालयामध्ये गेले. विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी 2.5 वर्ष त्या ठिकाणी साधना केली, फक्त कंदमुळे खाऊन. एका उच्च पदवीस्थ पदवीधारकाने हिमालयामध्ये कंदमुळे खाऊन 2.5 वर्ष तपश्चर्या केली. हा किती विपरीत परिस्थिती आहे. मला हे ऐकल्याबरोबर वाईट वाटतं. आज वैद्यकीय क्षेत्राचं किती महत्व आहे. आणि मग तिथं त्यांना हिमालय सोडण्याची इच्छा नव्हती, पण त्यांच्या अंगावर एकच लंगोट, पूजेचं साहित्य संपलं आणि म्हणून त्यांनी हिमालयाच्या पायथ्याला आले. एका गावामध्ये इच्छा नसताना सुद्धा आले आणि 1952ला अहमदपूरमधून 4 ग्रस्त 4 धामच्या यात्रेच्या निमित्ताने निघाले होते. कोण कोण होते बघा? विश्वनाथ उटगे, हमने बंधू, मनमत, हे आप्पाला शोधत शोधत तिकडे आले आणि ह्यांना योगायोगानं आप्पा सापडले. 12 वर्ष बाहेर गेले होते त्यांची. मग ह्यांनी सांगितलं चला अहमदपूरला. मग त्यांच्या आग्रहाखातर त्यांना 8 दिवस तिकडे सगळे दैवदवत फिरवले आणि 8 दिवसाच्या नंतर मग ह्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, त्या ठिकाणी काय सांगितलं, मी येतो पण माझ्या मठावर जे माणूस आधिपत्य करून राहिला त्याला बाजूला काढा. चालते म्हणजे मग इथे येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना बाजूला काढले आणि 1954ला त्यांनी मठामध्ये प्रवेश केला. बघा, आप्पाचा सुद्धा जन्म स्वेच्छेने झाला, गुरुपदी विराजमान होण्यासाठी जन्म झाला आणि महाप्रयाण सुद्धा स्वेच्छेने झाले. 1954 पर्यंतचा कालखंड आहे. आणि 1954 पासून पुढे मग वीरेंद्र ईश्वर शेट्टीने सांगितलेले पुढली माहिती. फक्त मी एक आप्पाचे 1-2 अनुभव सांगणार आहे आणि या ठिकाणी सामना शिवयोग्याचं स्वरूप हे या ठिकाणी मी आज सांगणार नाही. घाबरू नका. तुम्ही कुठंपर्यंत जाणार आहेत माहीत नाही म्हणा. तुम्ही म्हणत असताल हे कुठंपर्यंत जाणार आहेत, कारण आपलं आणखी खरं तर शिवयोग्याचं स्वरूप राहूनच आहे. मन्मथ स्वामी पाहिले, आप्पा पाहिले. 1954 पासून मग पुन्हा आपण सगळ्या यात्रा पाहिल्या. चापोलीचं अनुष्ठान पाहिलं, चापोलीच्या पदयात्रा, चापोलीतून निघालेली पदयात्रा, चापोलीवर अहमदपूरकडे येणारी पदयात्रा, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण आप्पाला आलेले अनुभव, दीक्षा संस्कार पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा ह्या 3 राज्यामध्ये त्यांनी शिवदीक्षा देऊन लोकांना संस्कारित करण्याचं काम केलेलं आहे. शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचं, आज ते टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. आज 13 संस्था आहेत, त्या 13 संस्थेमध्ये त्यांचे त्या ठिकाणी अध्यक्षपद आहे. म्हणजे शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा आहेत. 1961 मध्ये एक वसमतचं झोडपं होतं, त्यांचा आलेला अनुभव आहे पहा. 1961 मध्ये एक वसमतचं झोडपं त्यांच्याकडे आलं आणि त्यांना म्हणले, आप्पा आम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही, 12 वर्ष झाले आमचं लग्न होऊन. आप्पा म्हणले चल माझ्यासोबत दिंडीला, तुला पुत्रप्राप्ती होते. मग ह्यांनी बरेच दिवस पदयात्रा केली तरी यांना काही पुत्रप्राप्ती होत नव्हती. मग शेवटी मन्मथ स्वामीच्या समोर गेल्यानंतर मग आप्पाला रात्रभर झोपी नाही गेली. म्हणले काय प्रकार आहे, म्हणले माझ्या भक्ताला असं का होत आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मौनव्रत धारण केलं आणि साक्षात्कार मन्मथ स्वामीला जाब विचारला. त्यावेळेस साक्षात मन्मथ स्वामी येऊन सांगितले की बाळा, त्यांच्या प्रारब्धामध्ये पुत्रप्राप्ती नाही. मग आता हे सांगायचं कसं, प्रश्न कसा निर्माण होतो बघा. चांगल्या गोष्टी कुणी सांगते,
तू उद्या मरणार आहेस असं कोणी कुणाला सांगेल का? सांगणार नाही, कारण त्याची भीती वाटते. पण गुरु हे पक्के होते, गुरुचे गुरु पक्के होते. त्यांनी सरळ सांगितलं की बाबांनो, तुमच्या प्रारब्धामध्ये पुत्रप्राप्ती नाही, तुम्हाला पदयात्रा करू वाटली करा अथवा न करा. त्यांनी गुरुप्रसाद मानला आणि त्यांनी शेवटपर्यंत, आज तागायतात माहीत नाही मला, आज तागायत त्यांनी त्या ठिकाणी पुत्रप्राप्तीची इच्छा न धरता त्यांनी पदयात्रा सोडली नाही. हे आप्पाचे अनुभव आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, पंजाबमधील बन्नी गावामधला एक अनुभव सांगितला. म्हणले माझा स्वतःचा आहार तर त्यांच्याकडेच होता. मग त्यांच्यासोबत एक आणखी असाच एक संन्यासी आला. मग तो काय स्वयंपाक बनवत नव्हता. मग आपण स्वयंपाक दोघंजण मिळून खायची नदीकाठी. मग ही रोज प्रकार चालू झाला, दोघांचा स्वयंपाक बनवायचा, खायचा. त्याच्या बाजूला एक वसतिगृह होतं विद्यार्थ्याचं. त्या वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी होते. आणि त्या वसतिगृहाचे शिक्षक सहज हे दोघंजण प्रसाद घेत असताना यांच्यापाशी आले. माऊलीने त्यांना म्हटलं, या प्रसाद घ्यायला. त्या शिक्षकाने, शिक्षक कसा असावा, आता मी शिक्षक आहे म्हणून मी सांगत नाही शिक्षक कसा असावा. मग त्यांनी म्हणलं, मी माझी 125 विद्यार्थी लेकरं सोडून मी एकटा येऊ शकत नाही. माऊलीसोबत ते दुसरा संन्यासी, त्यांनी सहज म्हटलं, जा म्हणले घेऊन या तुमची 125 लेकरं, स्वयंपाक दोघाचा. माऊली म्हटले, आपले स्वयंपाक दोघाचा आहे, तिसरा ॲडजस्ट झाला असता, पण तू आता 125 लोक बोलवलास, तुमच्यामध्ये एवढी शक्ती नाही का म्हणले. काही काळजी करू नका म्हणले. ती पूर्ण प्रसाद तयार केला, झाकायला सांगितला आणि माऊलीला सांगितलं, तुम्ही फक्त चरकमल त्याला लावा म्हणले तुमची. बघा, चरकमल लावले आणि त्या 125 विद्यार्थी, शिक्षक सगळे 126 लोक जेवून गेले. आणि परत उघडून पाहिलं तर काय स्वयंपाक जशाच तसा आहे. दोघ जण जेवून, पुरी भाजी बासुंदी, संपता संपेना. शेवटी यांनी उघडून पाहिलं, आपल्या दोघांनी प्रसाद घेतला आणि शेवटचे गंगेमध्ये नेऊन सोडून दिला. हे महानुभव आहेत आप्पाचे. सवताळा मंदिरातली कहाणी तर सांगितली असतात आपण आश्चर्यचकित व्हाल. बरेच कीर्तनकार पण सांगतात, मी पण ऐकलेली आहे. आपल्या आपल्या पद्धतीनं ते हे करणार, पण वस्तुस्थिती काय आहे अशा पद्धतीनं आप्पाने त्या ठिकाणी हा प्रवास केलेला आहे. मन्मथ स्वामीचा आणि आप्पाचा प्रवास, या दोघांच्या प्रवासाची जर आपण तुलना केली, विभूती आपल्याला लाभलेली आहेत. खरं तर स्वरूप हे सांगायचं राहिलेलं आहे, पण मी आता काही सांगणार नाही, कारण मध्ये आपला बराच वेळ गेला. आपण बरेच जण या ठिकाणी माझ्यासोबत आहात. सर्वांचे धन्यवाद. सर्व शरणूंना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो, शरणू शरणार्थी. आणि ही झालेली सेवा माझे राष्ट्रसंत सद्गुरू माऊली यांच्या चरणावर समर्पित करून मी माझी ही सेवा या ठिकाणी थांबवण्याची आज्ञा घेतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद मोरगे सर, मोरगे विश्वनाथजी, संजय पाटीलजी, या सर्वांचे मी बसवमित्र मंडळ परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. ओम बसवलिंगाय नमः.